नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या नाश्ता प्रीमिक्स सिरीज मध्ये आज मी तुम्हाला इडलीचं प्रीमिक्स कसं तयार करायचं ते दाखवणार आहे. करायला अगदी सोपं आहे. काही मिनिटांमध्ये तुम्ही हे प्रीमिक्स तयार करून ठेवू शकता. पण प्रत्येक वेळेस आपल्याला भिजत घालणं किंवा ते बारीक करणं किंवा ते फर्मेंट करणं जमत नाही किंवा वेळ नसतो बऱ्याच वेळा. तर त्यासाठी आपण हे प्रीमिक्स तयार करतोय. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर झटपट तुम्हाला इडली करून खाता यावी यासाठी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. एकदम मस्त असं प्रीमिक्स तयार होतं. त्याचबरोबर एकदम टम्म फुगलेल्या जाळीदार अशा यापासून इडल्या तयार करू शकतो. त्याचबरोबर या प्रीमिक्स पासून आणखीन आपण बरेचसे पदार्थ तयार करू शकतो. डोसा करू शकतो, उत्ताप्पा करू शकतो किंवा आप्पे करू शकतो. अशा बऱ्याचशा रेसिपी आहेत त्या आपण एका प्रीमिक्स पासून तयार करतोय. तर हे जे प्रीमिक्स आहे ते खूप दिवस टिकतं. हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर बरेच दिवस टिकतं. या अगोदर आपण बऱ्याचशा प्रीमिक्सच्या नाश्ता प्रीमिक्स रेसिपी पाहिलेल्या आहे. तर आपली सिरीज सुरू आहे. तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर रेसिपी आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इडली प्रीमिक्स करण्यासाठी इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. तर इथे मी हे तांदूळ रेशनचे घेतलेले आहेत. रेशनच्या तांदळाची इडली, डोसा, उत्ताप्पा खूप छान होतो. ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असे तांदूळ इडलीसाठी आपल्याला वापरायचे आहेत. तर आता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात. तर मी निवडून घेतलेले आहेत. आता आपण हे धुवून घेऊयात. एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये ही डाळ सुद्धा घालायची आहे. त्याचबरोबर मेथी दाणे घालूया आणि हे आता आपण भरपूर पाणी घालून 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्ण यातलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तांदूळ चांगले निथळून झाले की एका कपड्यावरती पसरवून घालायचे आणि हे तांदूळ आपल्याला चांगले वाळवून घ्यायचे आहेत. तर हे फॅन खाली पसरवून घ्या आणि 1 तासभर तुम्ही असंच पसरवून ठेवलं की लगेच वाळतात हे तांदूळ. तर अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून हे आपण फॅन खाली चांगले वाळवून घेऊयात. डाळ तांदूळ आपले चांगले वाळलेले आहेत, चांगले सुकलेले आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत. आता यामध्येच आपल्याला हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत. पोहे सुद्धा चांगले चाळून निवडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता हे आपल्याला मिश्रण जे आहे ते थोडंसं हलकस गरम करून घ्यायचंय किंवा भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण कढईमध्ये घालूया. आता मीडियम गॅसवरती हे हलकस आपल्याला भाजून घ्यायचंय किंवा फक्त गरम करून घ्या. कारण अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं भाजून घेतलं, गरम करून घेतलं की हे जे प्रीमिक्स आहे ते खूप दिवस टिकतं आणि बाहेर सुद्धा टिकतं फ्रीज शिवाय. तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं हे गरम करून घ्यायचं आहे. हे डाळ तांदूळ हाताला अशा पद्धतीने गरम लागायला लागले की गॅस बंद करायचा आहे. डाळ तांदूळ आपले चांगले भाजलेले आहेत किंवा असे गरम झालेले आहेत. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे डाळ तांदूळ बाजूला काढून घेऊयात. डाळ तांदूळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे असं थोड्या वेळासाठी ठेवून थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मिक्सर मधून हे बारीक करून घ्यायचं आहे. थोडस रवाळ असं हे आपल्याला मिक्सरवरती दळून घ्यायचं आहे. तर त्या पद्धतीने आपण थोडस थंड करून घेऊयात आणि नंतर मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. इथे आपलं झटपट इडलीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हा इडलीचा रवा काढून मी घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकताय रवा असं बारीक रवा जसा असतो अगदी तसंच आपल्याला हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. हे कमी प्रमाणामध्ये आहे म्हणून मी मिक्सरवरती केलंय. तुम्हाला जास्त रवा काढायचा असेल तर गिरणीतून तुम्ही डायरेक्ट दळून आणून
आणून ठेवू शकता. तर आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं. रूम टेम्परेचरला आज आलं की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. साधारण 2-2.5 महिने हे चांगलं टिकतं. तर अशा पद्धतीने रवा जर तुम्ही काढून ठेवला तर झटपट इडली तयार होते. तर आता याच प्रीमिक्स पासून झटपट इडली कशी तयार करायची ते मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पिठामध्ये इनो आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून ठेवू शकता. पण मी मीठ आणि इनो नंतरच घालते. तर ते कसं घालायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. तर इथे आपण एक भांड दुसरं घेऊया आणि यामध्ये एका वाटीने मोजून आपण हे प्रेमिक्स घेऊयात. साधारण 2 वाट्या एवढं मी हे प्रेमिक्स घेते. आणि आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. तर हे दही मी फेटून घेतलेलं आहे आणि याच वाटीने पाणी घालूयात. सुरुवातीला 1 वाटी घालूयात, नंतर लागेल तसं थोडं थोडं घालूयात. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. इथे मी एक तुम्हाला टिप देईन की आपण जेव्हा इडली प्रीमिक्स करतो किंवा इडलीचं बॅटर तयार करतो तांदूळ भिजत घालून, तर तेव्हा एकदम बारीक असं वाटायचं नाही. तर रवाळच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. कारण जेवढं तुम्ही रवाळ वाटाल तेवढी इडली छान फुगते किंवा जाळीदार होते. अगदी हलकी फुलकी होते. तर जेव्हा आपण डोसे करतो त्यावेळेस एकदम बारीक बॅटर करायचं आहे किंवा हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण इडली करतो त्यावेळेस मात्र रवाळ अशी आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. तरच आपली इडली जाळीदार होते, हलकी फुलकी होते आणि मऊ सुद्धा होते. तर ही टिप लक्षात ठेवा. कधीही तुम्ही इडली करताय तर या पद्धतीने आपल्याला रवाळच बॅटर किंवा तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. आता यामध्ये टोटल 2 वाट्या मी पाणी घातलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं हे इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. इडलीचं आपण जेव्हा तांदूळ दळून मिक्सरवरती भिजवून दळून करतो त्यावेळेस जसे असते त्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे. तर यामध्ये टोटल आपल्याला अर्धी वाटी दही आणि 2.5 वाट्या पाणी लागलेलं आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि अर्धा तासासाठी हे पीठ भिजवून घेऊया. बॅटर भिजत घालून जवळजवळ अर्धा तास झालेला आहे. तर आपलं बॅटर छान भिजलेलं आहे. व्यवस्थित परत एकदा हलवून घेऊया. बऱ्याच वेळा तांदूळ फुगल्यानंतर किंवा हे जे आपण पीठ ओलवून ठेवलंय ते भिजल्यानंतर फुगतं आणि घट्ट होतं. त्यामध्ये तुम्ही नंतर पाणी घालू शकता. तर आता आपण यामध्ये इनो घालूयात. तर साधारण 1 चमचा मी इनो घालते. त्याच्यावरून थोडस पाणी इनो ऍक्टिव्हेट करून घ्यायचंय आणि पटकन हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीने इनो वापरायचा नसेल, तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर संध्याकाळी तुम्ही हे बॅटर अशा पद्धतीने भिजत घालू शकता आणि सकाळी पीठ आंबल्यानंतर त्याची इडली तयार करू शकता. इथे आपण झटपट इडली तयार करतो त्यामुळे मी इनोचा वापर केलेला आहे. किंवा इनोच्या ऐवजी तुम्ही खायचा सोडा घातला तरीही चालेल, म्हणजेच बेकिंग सोडा. हे व्यवस्थित मिक्स झाले. इथे मी इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये आपण हे बॅटर घालूया. आता आपण हे इडलीचं पात्र इडलीच्या कुकरमध्ये ठेवूया आणि जवळजवळ 10 ते 15 मिनिटे आपल्याला ही इडली वाफवून घ्यायची आहे किंवा शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी हलकी फुलकी इन्स्टंट इडली आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त जाळी पडलेली आहे. आतून एकदम जाळीदार इडली तयार होते, झटपट तयार होते. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर झटपट मुलांसाठी बनवू शकता किंवा तुम्हाला सकाळच्या नाश्त्याला बनवायची असेल तर अगदी 15 ते 20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात तुम्ही ही इडली तयार करू शकतात. माफ करा, ही इडली करताना मी मीठ टाकलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. त्यामुळे या बॅटरमध्ये मीठ टाकून नंतरच तुम्ही इडली करून घ्या. तर आजची आपली ही नाश्ता प्रीमिक्स सिरीज मधली ही इडली प्रीमिक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.